ठीक है. So we'll take STO today. So there are two types of STOs. First is intra and another one is inter-company STO. Stock transport order. STO means stock transport order. Okay. Screen दिसते. हो. ठीक है. तर first we'll see the intra-company stock transport order. Okay. So what is intra-company? Intra-company, whenever you are transferring the stock between the two store locations of the two different plants within the same सेम कंपनी. same company code. Correct. Intercompany STO म्हणजे काय? When you are transferring the stock between the two store locations of the different plants of the different company codes. राईट. Hmm. ठीक है. So now let's see for this one intra-company. Okay, first I will show you the configuration. There are prerequisites. ठीक आहे. Prerequisites मध्ये काय असतं तुमचं? Material should be extended in both the plants. Okay. ओके. But for then a receiving plant should be assigned to the customer master. Supplying plant assigned to the should be assigned to the supplier master. Okay. ओके. ठीक है. These two prerequisites. Material should be extended to the sales view in the supplying plant. This sales view are the sorry to the sales organization distribution channel should be the same where your customer master is extended or created for the receiving plant. ओके. ठीक है. Let's see. I'll show you the configuration first. Okay. Purchasing, purchase order, हम्म. setup stock transport order. Okay. ओके. Define shipping data for plants. So what is ओके. our plant 1005? So this is having this customer master assigned. Okay. ओके. With this sales organization distribution channel and division. Okay. Your material also should be extended for the same sales area. डॅक. Sales area means distribution, sales organization, distribution channel and division. Okay. This is one of the ओके. prerequisite. हे क्लिअर आहे? ओके. नोट करून ठेवू शकतो. ओके. नेक्स्ट. आता हे कस्टमर तर ऑलरेडी आपण एक्सचेंज केला होता लास्ट टाइम, बट दॅट आय विल शो यू क्विकली हिअर. आपण स्टॉक ट्रान्सफर ऑर्डरच्या वेळेस हे केलं होतं. ओके. रिमेंबर. ठीक आहे. कस्टमर हम्म. FLCO दिस वन. सेल्स कस्टमर. हा प्लांट एक्सटेंड केला का आपण? प्लांट नाही, बिझनेस पार्टनर दाखवतोय पण. मी. कस्टमर हम्म. सेल्स ऑर्गनायझेशन डिस्ट्रीब्युशन डिव्हिजनला हम्म. हे इंटर प्लांट आहे ना? इंट्रा. काय म्हणतो? इंट्रा है ना? एसटी इंट्रा एसटी हो गया. इंट्राएस्टिव. येस. ठीक आहे. ओके. हे हा बिझनेस पार्टनर सेल्स एरियाला एक्सटेंडेड आहे. ओके. यालाच तुमचं हम्म. मटेरियल पण एक्सटेंडेड पाहिजे इन सप्लाइंग प्लांट. ठीक आहे. आणि इथं जो शिपिंग अच्छा. पॉइंट आहे, सॉरी शिपिंग कंडिशन आहे ना ही, आणि हम्म. मटेरियल मास्टर मधला लोडिंग ग्रुप, त्याच्यावरून आपला शिपिंग पॉइंट येतो कुठे? कुठे येतो? पीओ मध्ये, एसटीओ शिप. मध्ये. एसटीओ मध्ये. ठीक आहे. फॅबटेक कंपनी कोड आहे का? कुठे आहे कंपनी? फॅबटेक कंपनी कोड कुठे आहे? फॅबटेक तर हे आहे ना रे, बिझनेस पार्टनर आहे. म्हणजे वेंडर आहे तो? हा, वेंडर कस्टमर, तो वेंडरलाच ऍज अ कस्टमर एक्सटेंड केलाय ना.
हम्म. अरे तो एक जरा वेंडर होता, confusion आहे. त्यालाच मी हा कस्टमरला हा. पण एक्सटेंड केलं आहे. आता असं ओके. तुला एक सांगतोय जस्ट एक्झाम्पल, जेव्हा आपण नॉर्मल कस्टमर आणि प्लांट कस्टमर हे वेगळे असतात. हे मी लास्ट टाइम सेमच कस्टमर एक्सटेंड केला होता. आपण इथं नवीन क्रिएट करू शकतो, दर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. बट ह्याच्यामध्ये एक प्री रिक्विजिट्स काय असतं, इथं प्लांट कोड असाइन पाहिजे तुमचं इथं. जनरल कस्टम. ओके. ठीक आहे. आणि हा कस्टमर नंबर इथं असाइन पाहिजे. सो दॅट देन दॅट कस्टमर इज कन्सिडर्ड ॲज अ प्लांट कस्टमर. ठीक आहे. ओके. ठीक आहे. कस्टमर नंबर ऑफ द प्लांट क्लिअर आहे. मग तिथे प्लांट आता असाइन करणार, बिझनेस पार्टनर हा. मध्ये असाइन करणार हो. पार्टनर प्लांट. येस येस येस. ठीक आहे. इथून तुला भेटून जाईल. हम्म. Uh, where is that? That plant is not showing here. हम्म. ठीक है. Now it is showing. ओके. And save it. Clear? हे एक सेटिंग झालं. ओके. हे प्री रिक्विजिट्स आहे, हे असायला पाहिजे. हे तर तुझा कोणताही कस्टमर असू शकतो. ठीक आहे. बट इट शुड बी जनरली प्लांट कस्टमर. ओके. जस्ट मेक शुअर. ओके. आता हे झालं आपल्याला एकच प्लांट. आता आपल्याला अजून एक प्लांट डिफाईन करायला लागला. वी डोंट हॅव एनी अदर प्लांट. ओके. आय क्विकली कॉपी वन मोर प्लांट. ओके. ओके. सॉरी. तर 1006 आय विल के 166 ऑलरेडी कोणतरी क्रिएट केलाय. हम्म. एक मिनिट, कोणता नाहीये यार इथं अवेलेबल. 1000 1 2 3 4 5 6 7 8 नाहीये. ठीक आहे. आय विल क्रिएट 8. ओके. ठीक आहे. झालं. 1008 येस. बनला. आता आपण त्याचं नाव वगैरे चेंज करू. हल्दी प्लांट 2 टाकतोय तो हल्दी प्लांट 1. ओके. येस. आय एम नॉट चेंजिंग एनिथिंग. ॲड्रेस वगैरे सगळं सेम. ठीक आहे. ॲड्रेस वगैरे तू चेंज करू शकतो. येस. ओके. तर हे झालं. आय थिंक असाइनमेंट पण कॉपी झालंय. बट लेट मी चेक. स्टोर लोकेशन्स ऑल्सो आय थिंक गेट कॉपीड. It's also got copied. ओके. असाइनमेंट एकदा चेक करायचे. प्लांटो कंपनी कोड झाले आहे. असाइन. ठीक आहे. आहे. ओके. बिझनेस एरिया हे पण असेल आय थिंक. आहे ऑलरेडी 108. ठीक आहे. हे वाला 25.
है। हम्म देन व्हाट एल्स मिसिंग, ठीक है, आई थिंक वी आर ऑलरेडी डन ऑलमोस्ट। तर नाउ लेट्स सी, हे झालं एक शिपिंग डेटाचा, ठीक आहे। यस। त्याच्यामध्ये 108 ला काय असाइन नसेल कस्टमर नंबर, ओके, इट हॅज ओनली हाँ असाइन हाँ। द सेल्स, ओके। तर ह्याला आपल्याला ओके। दुसरा कस्टमर असाइन करावा लागेल क्रिएट करून, ओके, जर ह्याला रिसिव्ह करायचं असेल तर। आता ह्याच्यामध्ये हम्म। आपल्याला अगोदर मटेरियल, आपण स्टॉक वगैरे मटेरियल पहिले एक्सटेंड करूया, ओके। यस। काय मटेरियल आहे आपल्याकडे? हम्म, ठीक आहे, हेच घेऊया, ओके। हम्म। सेमी फिनिश आहे, ठीक आहे। मी आता हा सप्लाइंग प्लांट म्हणून कन्सिडर करतो, त्याच्यात मी सेल्स व्यू एक्सटेंड करतो, ओके। 108, 8। अरे अरे, हे करायचं राहील, कॅम स्टार्ट, सिक्कीम स्टार्टच्या आधी मॅक्स 108 असाइन ग्रीन, ठीक आहे, 0001, काय झालं? हां, 10:30, ओके। 108 ऑलरेडी कॉपी झालेला आहे, ठीक आहे। बरोबर। लेजर ऍक्टिव्ह, प्राइस डिटर्मिनेशन ऍक्टिव्ह आहे, ठीक आहे ना। आता बोल रन सीकेएम स्टार्ट, बारा तारीख आहे आज ना। मी कंप्लीट व्हायला पाहिजे तर जॉब कंप्लीट झाला की देन इट विल गेट ऍक्टिव्ह। मटेरियल। हम्म दिस इज फायनान्स सेटिंग, ओके। या। टाइम घेत व्हायला पाहिजे आतापर्यंत। झालं होतं ना ऍक्टिव्हेट, म्हणजे खाली मेसेज आला होता ना सीकेएम स्टार्टला. नाही नाही, ते जॉब होतं ना, आता बॅकग्राऊंड जॉब शेड्यूल होतो प्रोग्राम रन व्हायला, बॅक एंड मध्ये तो प्रोग्राम रन होतो। अरे यार, कॅन्सल झाला आता, अरे, टर्मिनेट झाला, टर्मिनेट कस काय?
कॅन्सल नको व्हायला रे. हम्म. टर्मिनेट तर प्रोग्राम जास्त वेळ घेतला टर्मिनेट होतो ऍक्च्युली, त्याला लगेच. त्याच्यानंतर हे रोल वगैरे असतात ओके. अवेलेबिलिटी चेक वरून, मटेरियल अवेलेबिलिटी वरून. ठीक आहे. तर जनरली आपण मटेरियल मास्टर केपी यूज करतो. केपी. केपी आहेच ना घ्यायचं. डिलिव्हरीसाठी. अच्छा, ॲडव्हान्स आहे हे, दिस नॉट दिस वन. हे चेकिंग रोल जनरली बी यूज करतात आपण. ठीक आहे. चेकिंग रोल फॉर अवेलेबिलिटी चेक, केपी. केपी लाईक एज अ हा. बॅक ऑर्डर प्रोसेसिंग बी होतं. किंवा 0102 पण घेऊ शकतो. हे 02 विथ ला पण. डिलिव्हरी आपल्याला हे कॉन्फिगरेशन लागतात ना. चेक प्रोसिजर पर प्लांट. ते इंट्राचं एक आणि इंटर कंपनीचं पण आहे ओपी. हा, एन एल आहे. डिलिव्हरी टाईप, हा डिलिव्हरी टाईप एन एल स्टँडर्ड असतो. ओके. येस. फॉर इंट्रा एस्टिव. ओके. अँड एन एल सी सी काय तर असतो. हा, एन एल सी. क्रॉस कंपनी इथं खाली हा, आहे थर्ड ला. एन एल सी सी, हा हे इंटर कंपनीसाठी असतो. ओके. एन एल अँड एन एल सी, ओके. दीज आर द टू स्टँडर्ड डिलिव्हरी टाइप्स. ठीक. अवेलेबिलिटी चेक रोल आहे 01. 01 ला कोणता असा नाही इकडे. 01 ला बेवाला आहे. ठीक आहे. तर मटेरियल मास्टर मध्ये नाही, हा रोल आहे ना. चेक 01. 01 ला 01 आहे. ठीक आहे. तर आपण 01 जनरली 02 यूज करतात. 02 मध्ये 01 आहे का आहे. लिंकेज आहे. ठीक आहे. तर मटेरियल मास्टर मध्ये जेव्हा आपण क्रिएट करू तेव्हा आपण 02 ऍड करूया. ठीक आहे. इकडे फुलचं मला हे कळालं नाही काय आहे त्याचं पर्पज. रोलचा ना, स्टॉक अवेलेबल आहे यार. इट इज गेटिंग कॅन्सल्ड. स्पूल इंटरनल एरर. अच्छा, स्पूलचा एरर आहे का. मेमरी डिलीट करायचं की रस्ता आला. सॉरी.
हम्म. ते ऍक्च्युली फुल मेमरी डेटा फुल झाला ना त्यामुळे. ओके. हम्म. एक म्हणजे क्वेश्चन विचारू का? ते मला अजून थोडं कन्फ्युजन आहे. तुम्ही ते हे केलं ना बीपी मध्ये, म्हणजे फॅबटेक हा वेंडर होता, त्याला कस्टमर मध्ये तुम्ही हे केलं, एक्सटेंड केलं आणि तिथं प्लांट असाइन केला. म्हणजे त्या प्लांटचा कस्टमर हा आहे फॅबटेक, असं मिनिंग कळालं नाही. म्हणजे आपण प्लांटला ट्रान्सफर करतो ना मटेरियल, प्लांट टू प्लांट. हम्म. मग तिथं ते फॅबटेकचा काय रोल येतो असं मला हे कळलं. आय थिंक तो मिस केलं मी काय सांगितलं ते. मी हम्म. सांगितलं जेव्हा आपल्याला स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर क्रिएट करायचं तेव्हा रिसिव्हिंग प्लांटला कस्टमर मास्टर असाइन पाहिजे. हे क्लिअर आहे? रिसिव्हिंग प्लांटला कस्टमर मास्टर असाइन पाहिजे. ठीक आहे, हे क्लिअर आहे. हम्म. ओके. हे म्हणजे कस्टमर प्री मास्टर असाइन रिक्विजिट पाहिजे म्हणजे प्री तो रिक्विजिट आहे. कस्टमर म्हणून. हा. ओके. कस्टमर म्हणून तो कसा प्लांट ऍक्ट होणार? कस्टमर म्हणजे काय? मटेरियल रिसीव्ह करणारा, ज्याला आपण बरोबर. मटेरियल पाठवणार आहे. हम्म. इन लेमन लँग्वेज, ठीक आहे. कस्टमर मीन्स हू वेअर वी सेंड द मटेरियल. रिसीव्ह करायला Right. मग तो प्लांटला तो डायरेक्ट नाही करू शकत ना. सो देअर इज इन द बॅक हम्म. एंड वी नीड टू हॅव दॅट प्लांट क्रिएटेड ॲज अ कस्टमर बरोबर. and with that assign that in the configuration so that that plant is considered as a customer with that actual customer master. हम्म. मग तिथं कस्टमर नेम ALV यायला पाहिजे ना, असं माझं म्हणणं होतं. अरे मी क्रिएट नाही केलं ना. मी कुठे क्रिएट नाही केलं. केलं? मी एक्झिस्टिंगच नाही होता. आता. एक्झिस्टिंगच हा होता हा. त्यालाच कस्टमर मास्टर क्रिएट केलेला होता, तोच मी फक्त असाइन केलं. तर मी दुसरा नवीन पण क्रिएट करू शकतो. ओके. तेच तुला सांगितलं मी. ठीक आहे, हम्म. लेट्स डू. हे डिलीट होतंय तोपर्यंत आपण क्रिएट करतो. हे तर मी हा लास्ट म्हणजे टाइम पण आपलं केलं होतं ना मी, जेव्हा मटेरियल बरं. पाठवणार होतो सब कॉन्ट्रॅक्टरला. हम्म. हा, त्यावेळेसच केलं होतं ना हे मी, वेंडर ॲज अ कस्टमर. येस. त्याने कॉपी करून पण वेंडर. करू कॉपी एज एक ऑप्शन असतं यार, एक मिनिट. प्लांट कस्टमर. ठीक आहे. ओके. म्हणजे आपण तो प्लांट म्हणून आता बीपी मध्ये क्रिएट करतोय, बिझनेस पार्टनर म्हणून, आणि म्हणजे सगळे रोल त्याला आपण असाइन करतो, राईट? हम्म. मी हा रिमूव्ह करतो तिकडून, ठीक आहे. एव्हरेज. हे कंपनी कोड कशासाठी लागतो आपल्याला, जर बिलिंग पोस्ट करायचं असेल तर. ओके. प्लांट आहे का याच्यात? याच्यात नाही आता येत हा. प्लांटचं क्रिएशन. प्लांटचं एक GL, ह्याचं रिकन्स्ट्रक्शन सेपरेट असतं सगळं. ओके. ओके. जस्ट ऍडिंग दिस वन ओनली. प्लांट नंबर. ठीक आहे, काय गरज नाही एवढं. ओटी झाला क्रिएट.
मला मी एक्सटेंड करतो सेल्सला. इथे डिलिव्हरी प्लॅन तू करू शकतो, याचा फिक्स असेल तर ठीक आहे. तुम सेल्स ग्रुप वगैरे जे आपण क्रिएट केलेत, सेल्स ऑफिस वगैरे असाइन करू शकतो. कॉन्फिगरेशन मधून येतो. ओके. हम्म. झालं, तर मी ह्याला असाइन करतो तिकडे. ओके. कॉन्फिगरेशन मध्ये आलं का? प्लांट कस्टमर हा हा. हे डिस्क्रिप्शन. कन्फ्युजन होत होतं. नाही रे, तू ते आता लक्ष हा. नसल्यामुळे तुझं कन्फ्युजन झालं. लक्ष लक्ष मी सांगण्याकडे. बट ठीक आहे, नो वरीज. आता मी ते करेक्ट केलेलं आहे. ओके. आय हॅव चेंज इट नाव. Go to general data, I will assign under here as a plant. ठीक है, ओके. केला प्लांट असाइन. हम्म. ठीक आहे, हे जाऊ दे इकडे. हे झालं आपलं असाइन ह्याला कस्टमर. कुठे होतो आपण? हे स्पूल झाले का डिलीट? ओके, परफेक्ट. आता होऊन जाईल लगेच. टेस्ट रन हे करायचं होतं. नाही ना, जाईल ते. झाला बघ, फिनिश. ठीक आहे, येस. ऍक्टिवेट झालं ते. मटेरियलला मी एक्सटेंड करतो आता. तो सेल्स व्यू ऑल्सो आय एम कन्सिडरिंग नाव. हम्म. सप्लाइंग प्लांट हा घेतला मी. ओके. हे ऑलरेडी क्रिएट होता, तर बघ सेल्स ऑर्गनायझेशनला एक्सटेंड होते फक्त. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सेल्स ऑर्गनायझेशनला ऑलरेडी क्रिएट होतं, फक्त आता मी 10. आता डिलिव्हरी प्लांट ह्याच्यातून 105 आपण घेतोय ना? नाही, 108 आहे. रिमूव्ह करतो इकडं. ठीक आहे. आता इथं अवेलेबिलिटी चेक 02 घ्यायला लागेल, कारण 02 आहे तिकडे. ओके. आणि लोडिंग ग्रुप इथं जे घेतो आपण ना, त्याचं कॉन्फिगरेशन दाखवतो. काय घेतलंय लोडिंग ग्रुप मी? 0001. ओके. आणि राईट. कस्टमर मास्टर मध्ये मी काय असाइन केलं? शिपिंग कंडिशन 01. ओके. आता ओके. ह्याच्यावरून आपल्याला बघ शिपिंग पॉइंट डिराय होणार आहे. ओके. जेव्हा एक्सटर्नल मटेरियल बाय करतो तेव्हा प्राइस कंट्रोल ठेवायचं. ओके. जेव्हा आपण एक्सटर्नल एक्सटर्नली बाय करतो तेव्हा वे. वी ठेवायचं. हा, ठीक आहे. काय सेम मटेरियल आहे. ओके. आता ह्याचं मी स्टॉक आता 0 आहे ह्याचा. ओके. एक्सेप्ट 0001. 108 प्लांट मध्ये 1008. ओके. स्टॉक नाही आहे त्याचा. बरोबर. कंपनी कोड हे आहे 1008. ठीक आहे. याचा आपण काय करू? पी वगैरे अर्जंटली पीओ क्रिएट करू एक. शंभर क्वांटिटी प्लांट आहे 1008. काय error आहे?
लोकेशन 108 मधनं आपण 1005 आता ला ट्रान्सफर करतो म्हटलं. नाही, सुधांशु लक्ष द्या इथं. मी 100 मध्ये स्टॉक ऍड करतोय थ्रू द नॉर्मल वेंडर. हा नाही, हे आता कळालं आपण स्टॉक हे करतोय, हा पण मग नंतर जे नंतर ते नंतर सांगेल. तू आता फक्त कन्फ्युजन न घेऊ म्हणून मी आता सुट्ट सुट्ट सांगायला लागलोय. मी ऑलरेडी हाय लेवल वरती पण सांगत होतो, तेव्हा तुझं कन्फ्युजन झालं. म्हणून येस आता येस मी हो डायरेक्ट एकदम लेमन लँग्वेज मध्ये करायला लागलो प्रोसेस. आणि त्याचं मी 561 इनिशियल अपलोड पण करू शकतो स्टॉक. येस ओके. येस बट ऍक्च्युअली कसं रिसिव्ह होतं ते मी आता दाखवतो तुम्हाला मटेरियल जनरली. त्याला मी 561 ने करेक्ट पण करू शकत होतो इनिशियल अपलोड. काय स्टोरेज लोकेशन दुसरंच घेतलं का मी? ठीक आहे, झालं. याचा स्टॉक आला असेल बघा आता. आला का स्टॉक 100? ठीक आहे. 100. कंपनी कोड 1008 प्लांट स्टोअर लोकेशनला आहे. परफेक्ट. नाव आता स्टॉक आहे सप्लाइंग प्लांट मध्ये, हे एक प्री रिक्विजिट आहे. हे मटेरियल बर सप्लाइंग प्लांट मध्ये एक्सटेंडेड आहे टू द सेल्स व्ह्यू, हे दुसरं प्री रिक्विजिट आपण फुलफिल केलं. तिसरं, राईट. रिसिव्हिंग प्लांटला कस्टमर मास्टर असाइन केला. हम्म. केला केला ना. बरोबर, आता गेला आपण. हम्म. चौथं, सप्लाइंग प्लांटला वेंडर मास्टर असाइन करायचा. ओके. येस Now I will create now one more vendor. I will not take any existing vendor. ठीक है, to ओके. avoid the confusion. Is a plant. एकच मिनिट. आता हे जेव्हा मी प्लांट कस्टमर नाही टाकत, प्लांट मास्टर टाकतो. ओके.